नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर इकडे लक्ष्मी आणि सरस्वती बोलत असतात की बरं झालं एजंटना कळलं नाही, जर एजंटना या सर्व गोष्टी कळल्या असत्या तर किती अवघड झालं असतं ना, असं त्या बोलत असतात. आणि त्याच वेळी ती म्हणत असते की आपण हे केलेलं आहे, आपल्याकडून निरोप पोचलेला नाही, ही गोष्ट जर एजंटना कळली असती तर, असं त्यांचं बोलणं चालू असतं. त्यावेळेस लीला तिथे येऊन पोहोचते आणि लीला म्हणते काय एजंटना कळलं नसतं. त्यावेळेस त्या दोघी म्हणतात नाही नाही काही नाही. त्यावेळेस लीला तिथं आलेली असते आणि या दोघींच्या पायाखालची जमीन सरकते. लीला त्यांना जाब विचारत असते. लीला म्हणत असते की तुमचं नक्की काय चाललंय ना हे मला चांगलंच माहिती आहे. आणि तुम्हाला काय वाटलं, मगाशी बोलत बोलत दुर्गावहिनी मला बोलल्या की तुला 2 वेळा निरोप दिलाय, पण मला पहिला निरोप पोहोचलाच नव्हता. म्हणजे जे काय तुम्ही केलेलं आहे त्या सगळ्याचा ओरडा मी खाल्लेला आहे आणि आजींना फुकटचा त्रास झालेला आहे. पण या घरची सून आणि तुमची सासू या नात्याने मी आत्ता कोणाला काहीही बोलत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे काही केलेलं आहे ना त्याची शिक्षा ही तुम्हाला भोगावी लागणारच आहे. कारण काही झालं तरी मी आत्ता शांत राहत आहे याचा अर्थ असा नाही की मी प्रत्येक वेळी शांत बसेल. हे त्यांचं बोलणं सुरू असतं. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सरस्वती आणि लक्ष्मी यांची मात्र वाट लागलेली असते. कारण दुर्गाने ती भांडी त्यांच्या हातात दिलेली असतात आणि त्यांना सांगितलेलं असतं की ही जी भांडी आहे ती साफ करून घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं किशोर म्हणतो की एवढी शांतता घरात, नाही एवढी शांतता या घरामध्ये राहिलीच नाही पाहिजे, असं किशोरचं म्हणणं असतं. म्हणून किशोर म्हणत असतो की काहीही झालं तरीही या घरातली शांतता भंग करण्यासाठी मला काहीतरी केलंच पाहिजे, उद्या मोठा धमाका झाला पाहिजे. इकडे लीला रूममध्ये येते. एजे शांतपणे झोपलेले असतात. लीला त्यांच्याकडे पाहते आणि म्हणते उद्या माझ्याकडून कोणतीच चूक होणार नाही. मी असं काहीतरी करणार आहे की ज्यामुळे एजेंना कधीच त्रास होणार नाही. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याच वेळी आता दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या तिघीजणी बाहेर निघालेल्या असतात. लीला खाली येते आणि पाहू लागते. तर त्यांना काही बोलणार तोच लीलाला त्या सांगू लागतात की आम्ही बाहेर निघालेलो आहे, दुर्गावहिनींच्या मैत्रिणीकडे पूजा आहे, आम्ही सगळेजण तिकडे जात आहोत. हे त्यांचं बोलणं चालू असतं. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की या दोघीजणी गिफ्ट वगैरे हातात घेतलेले आहेत. दुर्गा म्हणत असते की निरोप व्यवस्थित दे त्यांना, नाही त्या परत म्हणतील की मला निरोपच मिळाला नाही. हे सगळं बोलणं चालू असतं. त्यावेळेस त्या दुर्गाच्या म्हणण्यानुसार लीलाला सांगत असतात की आम्ही आता जाणार आहोत, संध्याकाळी येणार आहोत आणि आजींनी आणि एजंटनी आम्हाला परवानगी दिलेली आहे. हे म्हणणं त्यांचं चालू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की लीला म्हणते पण आजींची तब्येत अशी असताना, तर ह्या दोघीजणी म्हणतात की हो आजींनीच आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही जा म्हणूनच आम्ही निघालेलो आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आपण पाहतो की या दोघींची खूपच नाटकं चाललेली असतात. लीला मात्र विचार करत असते. लीला म्हणत असते म्हणजे आज घरामध्ये कोणीच नाही का, हा प्रश्न लीलाला पडलेला असतो. लीला म्हणत असते की नाही, काहीतरी वेगळंच आहे, हे आपल्याला विचार करायला पाहिजे. ही गोष्ट लीलाच्या लक्षात आलेली असते. त्यानंतर लीला आजींच्या रूममध्ये येते. आजींना विचारत असते तेव्हा आजी म्हणतात की हो बरोबर आहे. एजे म्हणतात की आम्ही हॉस्पिटलमध्ये चाललोय, मी आईला घेऊन रुटीन चेकअपसाठी निघालेले आहे. हे जेव्हा ऐकलं जातं तेव्हा मात्र इकडे लीला म्हणते मी पण येऊ का. तेव्हा ते सांगतात की नाही अगं तुला घरी थांबावं लागेल, कारण घरी दुसरं कोणीच नाही आहे, त्या तिघीही गेलेल्या आहेत आणि रूपा एकटीच आहे, रूपाला एकटीला घर हँडल होणार नाही, तर तुला घरी थांबावं लागेल असे एजे लीलाला सांगतात. लीला म्हणते ठीक आहे, मग आजींनी आणि एजेंनी एवढी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे, मला ही जबाबदारी व्यवस्थितपणे सांभाळणं गरजेचं आहे, असं लीलाचं म्हणणं असतं. आणि लीला म्हणते की ही जबाबदारी मी व्यवस्थितपणे पार पाडणार आहे, हे ती बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ती म्हणते मी रेवूला फोन करते आणि मग लीला ही रेवूला फोन करते आणि विचारू लागते. तेव्हा रेवू म्हणते की नाही मलाही नाही जमणार ग ताई, कारण मला जायचं आहे, तुला मी सांगितलेला माझ्या मैत्रिणीची बेकरी आहे तिकडे मला जायचं आहे. तेव्हा तिला तसं म्हटल्यावर लीला म्हणते ठीक आहे मी करेल काहीतरी, तू जाऊन ये, ते महत्त्वाचं आहे. आता लीला दरवाजा बंद केलेला असतो तेवढ्यात एक व्यक्ती येते आणि सांगते की मीटरचे रेडिंग्स घ्यायचे आहेत त्यासाठी आलेले आहे. तेव्हा लीला म्हणते ठीक आहे आणि मग ती व्यक्ती शूज घालून घरात येत असते. लीला त्यांना म्हणू लागते की ते शूज तुम्ही बाहेर काढा, मग तुमचा मीटर कुठे दाखवा, असं लीलाला विचारलं जात असतं. लीला म्हणते हा ठीक आहे चला दाखवते, असं म्हटल्यानंतर लीला त्यांना मीटर दाखवण्यासाठी घेऊन येते. ते तिथं आल्यावर म्हणू लागतात
की हे काय तुमचा मीटर खूपच हाईटवर आहे, मला ना उभा राहायला काहीतरी हवं आहे. लीला म्हणते मी तुम्हाला स्टूल वगैरे काहीतरी देते. तेव्हा त्यांचं म्हणणं असं असतं की नाही, मला शिडी लागेल. लीला त्यांच्याकडे पाहत असते, त्यांना पाणी प्यायला देते. त्या व्यक्तीशी ती नीट बोलत असते, पण हा सगळा डाव असतो तो म्हणजे फक्त आणि फक्त हा जो डाव असतो तो फक्त किशोरने आखलेला असतो. म्हणून तर लक्ष्मी आणि सरस्वती दुर्गा यांनाही त्याने बाहेर पाठवलेलं असतं. लीला म्हणते की ठीक आहे, मी तुम्हाला स्टूल किंवा चेअर देईल. त्या माणसाचं म्हणणं असतं की नाही, शिडी वगैरेच द्या. लीला म्हणते ठीक आहे, मी घेऊन येते. आणि लीला त्यांना सांगते की मी आलेच. ती रूपाला आवाज देत असते, पण नेमकी रूपा त्यावेळेस तिथे नसते. रूपा जी आहे ती बाहेर गेलेली असते. लीलानेच तिला लॉन्ड्रीच्या कामासाठी बाहेर पाठवलेलं असतं, म्हणूनच रूपा बाहेर गेलेली असते. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की लीला हे सगळं जेव्हा पाहत असते आणि तिथून ती शिड्या आणण्यासाठी जाते, पण तिला संशयास्पद वाटतं. तिला असं जाणवतं की नाही, काहीतरी वेगळं आहे, हा माणूस कोणतरी वेगळाच आहे. आणि मग लीला पुढे येते तर पाहते तर काय, इकडे ती व्यक्ती लीलाच्या पाठीमागून आलेली असते. लीलाचं तोंड पकडलेलं असतं आणि लीलाला एका रूममध्ये कोंडायला घेऊन जाते. लीला घाबरते. लीलाचं त्याने तोंड दाबलेलं आहे, लीलाला खेचत नेलेलं आहे आणि दरवाजा बंद केलाय. लीला ओरडायला सुरुवात करते, पण त्या व्यक्तीने लीलाला त्या रूममध्ये बंद केलेलं असतं, बाहेरून कडी लावलेली असते. आणि त्याचबरोबर लीला ओरडत असते, आरडत असते. पण ती व्यक्ती आता त्या घरावरती ताबा घ्यायला जाते. त्या माणसाला घरामध्ये चोऱ्या करायच्या असते आणि तो माणूस चोरी करण्यासाठी आता तिथे प्रत्येक रूममध्ये जात असतो. तो रूममध्ये जात असतो, शोधाशोध करत असतो. आणि त्याच वेळी इकडे दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी यांच्या लक्षात येतं की आजचा मेनू सांगायचाच राहिलाय रूपाला. त्यावेळेस सरस्वतीला ती विचारते, दुर्गा विचारते, तर सरस्वती म्हणते की नाही. आणि त्याच वेळी इकडे दुर्गाच्या लक्षात येतं आता एजे आणि लीला, एजे आणि आजी दोघं आहेत. आता जर मेनू व्यवस्थित नसेल तर एजे भडकणार, त्यामुळं लीला त्या तयारीला लागते. आणि इकडे दुर्गा म्हणते की मी लीलाला कॉल करते आणि दुर्गा लीलाला कॉल करायला घेते. परंतु घडतं असं की लीला काही फोन उचलत नसते, कारण लीलाचा फोन बाहेर असतो. लीला रूममध्ये लॉक असते. ती व्यक्ती तर इकडे चोरी करण्यात गुंग झालेली असते. आजींच्या रूममधले दागिने, पैसे, त्याचबरोबर सोन्याची मूर्ती असं सगळं घेतलं जात असतं. लीला मात्र घाबरलेली असते. लीला म्हणत असते की ही जबाबदारी माझ्यावर आहे, मला जर ही जबाबदारी पेलवता आली नाही तर खूप अवघड होणार आहे. हे चुकीचं आहे, हे अशा पद्धतीनं नाही झालं पाहिजे असं लीलाला वाटत असतं. लीलाला खरं तर काळजी वाटत असते. लीला म्हणत असते काही करून आता मला काहीतरी केलं पाहिजे, पार्टनर माझी मदत कर असं लीला पार्टनरला बोलवत असते. आणि हा माणूस वरती आता रूममध्ये गेलेला असतो. खालच्या रूममध्ये सगळी लुटालूट झालेली असते आणि त्याने वरच्या रूममध्ये पोहोचलेला असतो. लीला इकडे काळजीतच असते. लीलाला कळत नसतं की आता करायचं काय आहे. तोपर्यंत लीलाला एक स्क्रूड्रायव्हर दिसतो आणि ती रूमचं लॉक उघडते आणि ती रूमच्या बाहेर पडते. या माणसाने अक्षरशः पिशवी भरलेली असते त्याची, घरातलं जेवढं हाताला लागेल तेवढं त्यानं घेतलेलं असतं. लीलाने हुशारीने पायऱ्यांवर तेल सांडलेलं असतं आणि ह्या माणसाची धुलाई करण्यासाठी ती सज्ज झालेली असते. लीला आता इकडे कसं घर वाचवणार हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळेल. थँक्यू.